पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। महाराष्ट्र शालेय शिक्षण योजना विभागाने सर्वेक्षणात आढळून आलेल्या असाक्षरांची प्रथम चाचणी 23/3/2025 रविवारी घेण्यासाठी वेळापत्रक दिलं होतं। या चाचणीचे पूर्वनियोजन कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने नियोजनबद्ध प्रकारे केले होते। त्यासाठी सीआरसी प्रमुख आणि परीक्षा केंद्रांचे संचालक यांना मीटिंगमध्ये महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या। सीआरसी प्रमुखांचे परीक्षा केंद्रावर नियंत्रण होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग क्षेत्रात एकूण असाक्षरांची नोंदणी 2249 एवढी झाली असून त्यापैकी मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती माध्यम मिळून एकूण 2055 असाक्षरांची प्रथम चाचणी घेण्यात आली असून एकूण 352 परीक्षा केंद्रांवर असाक्षरांची परीक्षा आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात आली। सदरील परीक्षा केंद्रावर अधिकारी, समग्र शिक्षणाचे कर्मचारी यांच्या भेटी परीक्षेच्या वेळी झाल्या। वरिष्ठ नागरिक यांनी देखील काही ठिकाणी असाक्षरांची चाचणी दिली। सदरील परीक्षेच्या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या आदेशानुसार आणि सूचनेनुसार सदरील परीक्षा चांगल्या व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकारी, विस्तार अधिकारी, सहकार्यक्रम अधिकारी, विशेष तज्ज्ञ व विशेष शिक्षक, एसएसए, सर्व सीआरसी प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांचं सहकार्य मिळालं। शिक्षण विभागाचे सदरील परीक्षेचे कामकाज या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी विजय सरकटे, शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालं। या परीक्षेसाठी चंद्रमणी सरदार, सर्व विषय तज्ज्ञ तसेच तंत्रस्नेही शिक्षक विलास लिखार सर यांनी काम पाहिलं।